लग्नानंतर सीमाजींना सासरच्या लोकांनी स्वीकारलं खरं, पण या दोघांची प्रेम कहाणी फारच वेगळी आणि तेवढीच इंटरेस्टिंग होती. आधी तक्रार, मग इन्कार आणि सगळ्यात शेवटी इक्रार असा बॉलिवूडचा फंडा त्यांच्या नात्यातही होताच, ज्याची सुरुवात या दोघांच्या स्ट्रगलच्या दिवसांमध्ये झाली. नक्की कशी हे त्यांच्याचकडून ऐकूयात. अशाच प्रवासामध्ये तुम्ही यांना पाहिलं होतं आणि त्या तुम्हाला आवडल्या होत्या. मला वाटतं ट्रेनमधला काही किस्सा आहे का तो ऐकायला आवडेल, कारण प्रवासामध्ये खरं तर सुंदर प्रवास आहे पुढचा पण छान, पण त्याच्या आधीचा प्रवास, ज्या प्रवासात तुमची भेट झाली तो ऐकायला आवडेल. हिलाच विचारा, हिला जास्त चांगलं सांगता येईल. मला ना म्हणजे मी आधी सिनेमात वगैरे यायचा माझा विचार अजिबात नव्हता. मला खूप शिकायचं होतं, पण साधारण घरच्या परिस्थितीमुळे वगैरे सगळेच जण म्हणायला लागले की मी जेव्हा डान्सर होते मी, आणि मी जेव्हा रेकॉर्ड डान्स वगैरे कुठे करायची गणपतीत वगैरे, तेव्हा ते रणजित बुतकर म्हणून नकलाकार होते, सुरेश फाळके म्हणजे दादासाहेब फाळकेंचे चिरंजीव, हे सगळे लोक बघितलं मला की आईला म्हणायचे, ताई तुम्ही एवढी कष्ट एवढे करता, त्यापेक्षा तुम्ही मुलीला तुमच्या सिनेमात का घालत नाही. माझी आई म्हणाली, सिनेमा म्हणजे बापरे, म्हणजे काहीतरी बोललं जातं ते ऐकून भीती वाटते. बरं, माझ्याकडे तसा पुरुष माणूस कोण नाही, वडील नव्हते, तर भाऊ पण माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा होता. तर ते म्हणाले, काय नाही हो, तसं काही नसतं, सगळे चांगले, सगळे मराठी लोक असणार तिथे, पहिले तर आम्ही येतो तुमच्याबरोबर. तर आई म्हणाले, नाही तुम्ही यायची गरज नाही. मग ते कुठे आहे फिल्मिस्तान? तर फिल्मिस्तान गोरेगावला आहे. तर म्हणाले ठीक आहे. मग आई म्हणाली, आईने ते सोडून डोक्यातनं काढून टाकलं होतं. मी आईच्या मागे लागले, कारण आईचे कष्ट मला बघवत नव्हते. तर मी म्हटलं, एवढं लोक बोलतात ना, आपण जाऊन बघून येऊया का? मग गेल्याबरोबर मला काम मिळणार आहे असं थोडंच आहे, आपण जाऊया फिल्मिस्तानमध्ये. मग ती म्हणाली, बरं तर तू म्हणतेस तर जाऊया, चल. मग आम्ही निघालो आणि चर्नी रोड स्टेशनवर आम्ही लोकलमध्ये चढलो. त्यावेळी मी 15 वर्षाची होते, त्यामुळे मी बहिणीची साडी नेसले होते आणि माझे केस लांब होते, 2 वेण्या, त्याच्यावर मला मोगरा हार आवडतो, त्या मोगऱ्याचे गजरे घातले होते. ही एवढीच फॅशन होती त्या काळातली. आणि आई आणि मी बसलो, आम्ही रिकामा डबा होता. आणि नंतर ती गाडी लोकल थांबली ग्रँड रोड स्टेशनवर, आणि तिथे रमेश त्या डब्यात चढले. तर ह्यांचा आंधळा मागतो एक डोळा हा चित्रपट पाहिलेला होता. हे चढले आणि त्यांनी इथे तिथे बघितलं, सगळा रिकामा डबा होता, आणि ते आमच्या समोरच्याच बाकड्यावर बसले. आणि मी आईला सांगितलं, अगं ते आपण परवा पिक्चर पाहिलं ना, त्याच्यात विलनचं काम केलं ना, तिथं आहेत ते. आईला विलन म्हटल्यानंतर आई म्हणाली, जाऊ दे तू बघू नकोस तिकडे, असं म्हटल्यानंतर मग नाही म्हटलं तरी लक्ष जातच होतं ना, त्यांचंही जात होतं, माझंही जात होतं. ते म्हणतात की मी मोगऱ्याच्या वासाने मोहित झालो होतो वगैरे, पण ते मला माहीत नाही खरं काय ते. आणि हेच आहे की माझं लक्ष पहिल्यांदा चेहऱ्याकडे गेलंच नाही. मला मोगरा, त्याचा वास अतिशय आवडतो. त्यामुळे काय झालं होतं की हिनं 5-6 अशा लढ्या घातल्या होत्या, त्यामुळे डबा जवळजवळ मोगऱ्याच्या वासाला असा छान होता. त्या काळात गर्दी बिलकुल असायची नाही, त्यामुळे मोगऱ्याच्या वासानं मी जाऊन तिच्यासमोर बसलो. माझा दुसरा कुठलाही इच्छा नव्हती, व्यवसाय नव्हता. जेव्हा तिची आई म्हटली, का तुम्ही इथं का बसलात, त्यावेळी मी थोडीशी चिड आली. म्हटलं, काय हो तुम्ही सगळा डबा तुमचा आहे का? काय म्हणजे थोडीशी म्हणजे एक जकाजकी म्हणतात ना, तशी ती झाली थोडीशी. पण तिथून नंतर मग तुम्ही थोडीशी मदत पण केलीत की यांना फिल्मिस्तानला जायचंय, आणि मग तुम्ही? त्यांनी नाही केली. माझं डोकं चाललं. मी आईला म्हटलं की आपल्याला फिल्मिस्तान शोधायची गरज पडणार नाही आहे. तर ती म्हणाली, कशी काय? मी म्हणाले, हे बहुतेक फिल्मिस्तानमध्येच जात असणार, त्यांच्या मागोमाग आपण जाऊया. आणि आम्ही त्यांच्या मागोमाग गेलोच. ते 2-3 वेळा त्यांनी मागे वळून पाहिलं की पाठलाग करतात की काय माझा म्हणून, आणि आम्ही फिल्मिस्तानमध्ये ते शिरले, मी त्यांच्या मागोमाग शिरले. आता इथं जरा थोडंसं मी हे करतो की जेव्हा मी उतरलो तेव्हा माझ्याबरोबर ही उतरली, आणि मी जसा पुढे जायला लागलो तशी माझ्या मागे यायची. मी 2-3 वेळा वळून पाहिलं, आणि म्हटलं ही पोरगी. मग नंतर लक्षात आहे, अगदी खरं सांगायचं म्हणजे ही पोरगी पटवायला लागली आहे.
असा त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये एक विचार येऊन गेला होता का तर काही नाही. आणि मग जेव्हा मी फिल्मी स्टारमध्ये गेलो आणि माझ्याबरोबर ही आली तेव्हा म्हटलं अरे बेस्ट, ही बहुतेक तिथे एक्स्ट्राचं काम करायला आली असणार, कारण तिला कधीच मी बघितलेलं नव्हतं. पण नंतर आत गेल्यानंतर हा फॉरगॉट ऑन एव्हरीथिंग, कारण मला त्या पिक्चरमध्ये एका चित्रपटामध्ये काम मिळण्याचे चान्सेस 99.9 नव्हते. पण एक पॉईंट जो असतो ना, एक धागा असतो बघा, त्या धाग्याला धरून मी तिथं आलो होतो. मला अगदी खात्री नव्हती की मला हे काम मिळेल, कारण माझ्या त्या कॅरेक्टरसाठी पु ल देशपांडेंचं नाव घेतलं गेलं होतं. राजा गोसावी हिरो होता, स्मिता जयश्री गडकर हिरोईन होती. आणि मी गेल्यानंतर मला राजाने सांगितलं, माझा मित्र राजा, तो म्हटला अरे रमेश यू आर लकी, PLD नाही म्हणून सांगितलं, मी टाळी वाजवले. आणि माझ्या कल्पनेप्रमाणे मला वाटलं होतं की जास्तीत जास्त आपल्याला 400-500 रुपये मिळतील, कारण जाण्यांच्या बद्दल मी कीर्ती ऐकली होती आणि ह्यांनी सांगितलं होतं. पण मला एवढे पैसे मिळाले की 800 रुपये पर मंथ जाण्या येण्याचा, मुंबई टू कोल्हापूरचा जाण्या येण्याचा फर्स्ट क्लासचा खर्च, राहणं, जेवण, खाण सगळं काहीतरी मला मिळालं. आणि मी येऊन बाहेरच्या वेळेस साईन करायला लागलो आणि त्याच वेळी ही देखील पलीकडच्याकडे टेबलावरती साईन करत होती तिचे कॉन्ट्रॅक्ट, आणि आम्ही दोघांचा कॉन्ट्रॅक्ट साईन करत होतो. आणि तिथं कुठंतरी एक असे ज्याला तार भरतात ना की तशी जमली की म्हटलं अरे ही पोरगी आपल्यासाठी लकी आहे, म्हणून जे मागचे विचार होते ते नाहीसे झाले आणि एक लकी पोरगी आहे आपल्याबरोबर, असं ह्या होता येतो. पण त्या पिक्चरमध्ये आम्ही दोघंही बहीण भाऊ होतो.